फ्लॉवर आपण गरम पाण्यामध्ये मीठ टाकून थोडा वेळ ठेवूया साफ होण्यासाठी। तोपर्यंत आपण बाकीच्या सर्व भाज्या चिरून घेऊया। टोमॅटो आणि ढोबळी मिरची आपण थोडीशी बारीक चिरून घेऊयात। जर त्यांचे पीसेस मोठे राहिले तर भाजीमध्ये त्यांचे मोठे साल दिसतात आणि ते खायलाही चांगले लागत नाही। आपण सर्व भाज्या चिरून घेतल्या आहेत आणि लसूणही सोलून घेतला आहे। थोडंसं बीटरूटही घेतलं आहे कलर येण्यासाठी। आता एका कुकरमध्ये तेल टाकूया। त्याच्यामध्ये 3 चमचे पावभाजी मसाला, थोडीशी हळद, 3 चमचे लाल मिरची पावडर किंवा काश्मीरी पावडर आणि 2 चमचे मीठ। व्यवस्थित मसाले तेलामध्ये मिक्स करून घेऊया। त्यानंतर पाणी टाकूया जेणेकरून ते मसाले पाण्यामध्ये थोडे भिजतील आणि मग त्याच्यामध्ये सगळे भाज्या आपण एक एक करून टाकूया। आपण कांदा टोमॅटो सुद्धा सगळं एकाच कुकरमध्ये टाकणार आहे आणि हे सगळं टाकल्यानंतर तुम्ही हा कुकर असाच रात्री फ्रीजमध्ये ठेवून दुसऱ्या दिवशी पावभाजी सुद्धा बनवू शकता। जेव्हा तुमच्याकडे पाहुणे येतील किंवा तुम्हाला ट्रिपला जायचे किंवा मी कसं माझ्या हजबंड साठी बनवून जायचे जेव्हा मला माहेरी जायचं असेल, अशी प्रिपरेशन करून ठेवली की कोणीही पावभाजी बनवू शकेल। यानंतरची प्रोसेस फक्त करावी लागेल आणि ती अगदी सोपी आहे। आणि इथे आपण 5 ते 6 शिट्ट्या करून घेऊया। मग कुकर गार झाल्यावर ओपन करून त्याची वाफ जाऊ द्या आणि मग आपण त्याला मॅश करूया। मी इथे ब्लेंडरने मॅश केले, ते खूप इझी होऊन जातं। मग टेस्ट करून बघूया आणि इथे आपण जे काही पावभाजी मसाला, लाल तिखट किंवा मीठ आहे ते ॲडजस्ट करून घेऊया। एकत्र करून त्याच्यामध्ये बटर टाकू। लो फ्लेममध्ये आपण कुकर 15 मिनिटांसाठी भाजी शिजवून घेऊया आणि मध्ये मध्ये त्याला हलवत पण राहूया, नाहीतर खाली भाजी लागेल। आणि मग कोथिंबीर टाकून तुमची भाजी रेडी। आणि त्याच्यावर मस्तपैकी कांदा, कोथिंबीर आणि लिंबू देऊन सर्व करूया। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेअरही करा आणि लाईक करा। थँक्स फॉर वॉचिंग।